वर्गामध्ये मुलांना सुरक्षित वातावरण मिळावं ही शिक्षकांची जबाबदारी आहे. ही सुरक्षितता 2 प्रकारची असते. एक शारीरिक सुरक्षितता आणि दुसरी मानसिक. तर ह्या शारीरिक सुरक्षिततेमध्ये 2 मुलांची भांडणं होणं किंवा एखाद्या मुलाला काही मुलांनी बुली करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. शिक्षकाचं तिकडे लक्ष हवं आणि शिक्षकांनी योग्य पडल्यास त्याच्यामध्ये सुद्धा पडून ती भांडणं मिटवायला हवीत. मानसिक सुरक्षितता सुद्धा खूप महत्त्वाची आहे. एखादं मूल मागे-मागे राहतंय, एखाद्या मुलाला शिकण्यात रस वाटत नाहीये, एखादं मूल खूप अग्रेसिव्ह होतंय, एखादं मूल अटेन्शन सीकिंग त्याला महत्त्वाचं वाटतंय, शिक्षकांनी सारखं माझ्याकडे बघावं असं वाटतंय. तर ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्या संदर्भात शिक्षक त्याच्याशी बोलू शकतात, तज्ञांशी बोलू शकतात आणि त्या मुलांना मानसिक सुरक्षितता मिळवून देणं शक्य होतं.